नमस्कार मंडळी। तर आता हिवाळ्याचा सीझन आहे आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये गाजर मार्केटमध्ये गाजर फ्रेश येतात, भाजीपाला सुद्धा अगदी फ्रेश येतो। तर चला तर आज आपण हेल्दी असा गाजराचा हलवा बनवणार आहोत आणि तो इतरांपेक्षा वेगळा आणि युनिक। आतापर्यंत मी कुठेही ही रेसिपी पाहिली नसेल अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि सातारकर मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आता कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कढई गरम झाली की साजूक तूप टाकलेलं आहे। 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं, नंतर ते वितळवून घ्यायचं व्यवस्थित असं। नंतर वेलच्या तुम्ही बारीक करून सुद्धा टाकू शकता। मी असेच थोडीशी ओपन केले त्याचे टोका आणि नंतर त्या वेलच्या डायरेक्ट तुपामध्ये टाकलेल्या आहेत। तर बघा, आता वेलची टाकून घ्यायची, नंतर आपल्याला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये कट करून टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला तळलेले नसतील आवडत तर तुम्ही लास्टमध्येही टाकू शकता। आणि ही रेसिपी अगदी पौष्टिक मी का म्हणते ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपले इथे ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत। नंतर मी गाजर घेतलं होतं, 1 किलोच्या प्रमाणामध्ये गाजर घेतलेलं होतं, ते बारीक असं किसून घ्यायचं आहे। तुम्हाला जर किसायला नसेल आवडत, म्हणजे किसायला कंटाळा येत असेल तुम्हाला, तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये त्याला 2 शिट्ट्या काढून घेतल्या तरी देखील चालतील, पण मला किसलेल्या गाजराचाच हलवा आवडतो म्हणून मी किसून घेतलेले आहेत गाजर। त्याच्या साली काढून घ्यायच्या साईडच्या गाजराच्या, नंतर गाजर किसणीने आपल्या किसून घ्यायचं। तर बघा, गाजर किसून घेतलेलं आहे आणि आता गाजर फ्रेश असतात त्यामुळं तो मोह कोणालाच आवडत नाही गाजराचा हलवा बनवण्याचा। काही जणांनी बनवलंही असेल, मी तुम्हाला आणखी उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या पद्धतीने सुद्धा गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे। तर बघा, त्या तुपामध्ये व्यवस्थित असं हे गाजर परतवून घ्यायचं, व्यवस्थित त्याचा कलर चेंज होतोय बघा, तुम्हाला दिसत असेल तर त्याचा कलर चेंज व्हायला। तर बघा, आता याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। तुपामध्ये हे गाजर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला, मस्तपैकी तुपामध्ये परतवून घ्यायचं, त्याचा कलर पूर्णतः चेंज झाला पाहिजे। नंतर बघा, गाजर व्यवस्थित आपलं परतून झाले। त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे खास पदार्थ टाकणार आहोत त्याने या हलव्याची चव अगदी दुप्पट होणार आहे। गाजराचा हलवा म्हटलं की प्रत्येकाला लक्षात येणार म्हणजे गाजराचा हलवा गोड कशाने येतो तर साखरेने। तर आज आपण या हलव्यामध्ये साखर वापरणार नाही आहोत। तर तुम्ही म्हणाला तर साखर नाही वापरणार तर काय वापरणार आहे, तर तुम्हाला इथं दिसत असेल बघा, मी काळा गूळ घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जो येलो कलरचा गूळ भेटतो तोही घेऊ शकता। तर बघा, मी गूळ किसून घेतलेला नाही आहे, कारण हा गूळ ऑलरेडी असा वितळल्यासारखा झालेला होता थोडासा, म्हणून तो किसता येत नव्हता, म्हणून मी त्याचे जरा तुकडे केले आणि नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। त्यामुळे मी गूळ किसलेला नाही आहे। जर तुमच्याकडे कडक गूळ असेल तर तो तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा कट करूनही बारीक घेऊ शकता। तर बघा, मी गूळ याच्यामध्ये टाकला। आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत। झाकण ठेवून हे गाजराचा हलवा 5 मिनिटं शिजवून द्यायचा आहे, कारण आपण ऑलरेडी गाजर परतवलेलं होतं, त्यावेळी निम्म गाजर हे शिजले जातं। फक्त आपला गूळ आता वितळला गेला पाहिजे म्हणून गाजर झाकून ठेवायचं आहे। तर बघा, आता गूळ आपला बऱ्यापैकी वितळलेला आहे आणि गाजराच्या हलव्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल बघा, मस्तपैकी आपला गूळ बारीक झालेला आहे। आणि एखादा जर गुळाचा खडा त्याच्यामध्ये राहिला तर थोडंसं असं चमच्याच्या साह्याने दाबून जर घेतला आपण तर तो ऑलरेडी बारीक होतो, कारण ऑलरेडी तो गरम झालेला असतो, त्यामुळे पटकन तो बारीक करण्यात म्हणजे आपल्याला बारीक करता येतो। तर व्यवस्थित असा गूळ परतवून म्हणजे मिक्स करून घ्यायचा, परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी दूध वगैरे काही खवा दूध मिक्स नाही करणार आहे, कारण दूध टाकल्यानंतर गुळामुळे दूध फाटलं जाऊ शकतं, पण शक्यतो मला दूध पर्सनली नाही आवडत। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं हे थंड झालं त्याच्यानंतर तुम्ही दूध टाकलं तर ते दूधसुद्धा फाटत नाही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा तशा पद्धतीने सुद्धा। तर बघा, आता आपलं पूर्ण गूळ वितळवून झालेलं आहे। आता त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही, तुम्ही त्याच्यातलं पाणी तुम्हाला कितपत सुकवायचं आहे त्या पद्धतीने सुकवू शकता। तर बघा, आता मी ह्याच्यावरती झाकण नाही ठेवणार आहे, असंच पाणी याच्यामधलं सुकवून घेणार आहे। आणि तुपात तळलेले ड्रायफ्रूटची टेस्ट आणि गुळाच्या हलव्याची टेस्ट 1 नंबर लागते, तुम्ही खरंच माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। मस्त अगदी चवीला दुप्पट अशाच म्हणजे काय म्हणतात, साखरेच्या हलव्यापेक्षा गुळाच्या गाजराच्या हलव्याची चव ही दुप्पट होते, दुप्पट छान येते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर बघा, आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। मी तुम्हाला चमच्याने सुद्धा दाखवते किती छान दिसतोय, अगदी त्याचा कलर एवढा सुरेख आलेला ना, मस्त बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने झाला होता। तर बघा, छानपैकी आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। कोणीही म्हणणार नाही की याच्यामध्ये आपण दूध वगैरे टाकलेलं नाही आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खवा मिक्स करू शकता। तर बघा, आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर चला पटापट करा आणि गाजराचा हलवा खा आणि आपल्या चॅनलला तेवढं जाता जाता सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा।